जय राधा माधवा जय कुंज बिहारी जय राधा माधवा जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी जय गोपी जन वल्लभा गिरिवरधारी यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा श्याम सुंदर राधे जय कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद हरिनाम संकीर्तन की जय श्रीमद् भगवद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे। कोणाला आठवतंय काय केलेलं आपण मागच्या आठवड्यात? कोणता श्लोक शिकलेलो आपण? हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण। आपण 27वा श्लोक घेतला होता आणि 27व्या श्लोकामध्ये जसं अगोदरच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की ज्ञानयोगीचं आणि कर्मकांडी माणसांचे जे मृत्यूच्या वेळेस जे प्रकाशमय आणि अंधारमय मार्ग असतात, तसं मागच्या श्लोकामध्ये सांगितलं की भक्ती करणाऱ्या भक्ताकडे हे सगळं याची सगळ्याची चिंता तो करतच नाही बेसिकली. तर तो पूर्णपणे कृष्णाच्या भक्तीमध्ये मग्न होऊन त्याची चेतना सर्वस्वी कृष्णाच्या भक्तीमध्ये लीन असते. हा, आणि ते का असतं ते? कारण की पुनर्जन्म किंवा मुक्ती या मार्गाकडे किंवा काही आशा न ठेवता केलेली ही भक्ती असते म्हणून.
ओके, ठीक आहे. अजून अजून काय रिझन आहे? आणि कृष्णावरचं प्रेम आणि आपली चेतना मृत्यूसमयी अ, अ, कृष्णमय पाहिजे म्हणून. ओके, अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे. कृष्णावरती प्रेम आहे त्याचं बरोबर आहे. पण माझं माझ्या आईवरती, वडिलांवरती, भावावरती, बायकोवरती, मुलांवरती प्रेम आहे. तर ते आणि हे प्रेम सेम आहे का? अजून काय आहे कृष्णावरती ज्याच्यामुळे तो हे करत नाही? त्या प्रेमा हे सर्वोपरी प्रेम आहे. आ सर्वोपरी प्रेम आहे हे, याची हा, ते तुलना झालं. होऊच शकत नाही. ते झालं, प्रेमाचं बोललो आपण. दुसरं काय आहे अ, प्रेमा व्यतिरिक्त हरे अजून? कृष्णा प्रभूजी. हा, हरे कृष्णा. हा, त्यात एक महत्वाचं एक होतं की अंतःकरणातील श्रीकृष्णाचं अखंड स्मरण, जे आपण चेतना आपण जी म्हटलेली, हा, ते ती जी झालं. सर्वतोपरी. तो एक प्रेमाचाच भाग झाला. हम्म. प्रेम आहे म्हणून मी हे सगळं करतोय. पण त्या व्यतिरिक्त काय आहे की ज्याच्यामुळे मला हे करायची इच्छा आहे? म्हणून प्रेम बरं झालं, प्रेम केलं आणि त्याच्यामुळे काय होतंय? असं काय आहे की मी माझ्या आई वडिलांवरती प्रेम केल्यावरती, बायको मुलांवरती प्रेम केल्यावरती ते सगळं मिळणार नाही जे मला कृष्णावरती प्रेम केल्यावरती मिळेल. प्रभूजी, आनंद आणि शांती. बरं, आपण कृष्णावरती प्रेम, आनंद, शांती ह्याच्यासाठी नाही करत ना आपण. मग तो स्वार्थ झाला नाही का? पण भक्ती कशी असते आपण त्याचं डेफिनेशन बघितलंय ना. ती अहैतुकी असते, काही हेतू नसतो त्याच्या मागे. त्याला कृष्णावरती संपूर्णपणे विश्वास असतो, संपूर्णपणे, की मला भक्ती व्यतिरिक्त काही करायची गरज नाही आहे आणि जे काही माझ्या जीवनामध्ये आवश्यक आहे त्याची काळजी कृष्ण करतो. मला त्याची अजिबात काळजी करायची गरज नाही. आणि आपण त्यावेळी मागच्या वेळी जॉब डिस्क्रिप्शनबद्दल बोललो ना. माझ्या फ्युचरची जी काळजी करायची आहे ते माझं जॉब डिस्क्रिप्शन नाही, ते कृष्णाचं जॉब डिस्क्रिप्शन आहे. आता आणि आपण एक लहान मुलाचं आणि आईचं पण उदाहरण घेतलेलं ना. आई मुलावरती आणि मुलगा आईवरती भरपूर प्रेम करतो, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मुलाला पूर्णपणे विश्वास आहे की माझं संपूर्ण संगोपन, सगळंच्या सगळं काळजी माझी आई करते, मला काही करायची गरज नाही आहे. हा विश्वास आपल्या एका भक्ताला कृष्णावरती असतो आणि त्यामुळे तो पूर्णपणे निश्चिंत असतो स्वतःच्या फ्युचरबद्दल. त्यामुळे कधी आपल्या जीवनात काय भौतिक गोष्ट व्हायला पाहिजे, काय नको व्हायला पाहिजे, कधी, कशी, किती व्हायला पाहिजे, संपूर्ण तो कृष्णावरती सोडून देतो. आपला मृत्यू कधी व्हायला पाहिजे, नवीन शरीर मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे, कसलं मिळालं पाहिजे, किंवा कुठे मी जायला पाहिजे, कोणत्या प्लॅनेटवरती जायला पाहिजे, कोणत्या वेळी देह सोडला पाहिजे वगैरे, ह्या सगळ्याचं काही काळजी तो करत नाही. कारण त्याला माहिती आहे की बस मला फक्त एक भक्ती करायची, बाकी सगळीची सगळी काळजी कृष्ण करणार आहे म्हणून. आपण 28वा श्लोक बघूया. वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम्. अनुवाद कोण बोलते? हरे कृष्ण. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो विद्याध्ययन, तपस्या, दान देणे आणि दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी करण्यापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जय. तर हा श्लोक जो आहे हा 8व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. ठीक आहे. आणि आत्तापर्यंत कृष्णाने 7व्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत कृष्णांनी काही टॉपिक्सवरती बोललेला आहे. तर हा जो श्लोक आहे हा त्याचं समरायझेशन आहे आणि एक कन्फर्मेशन आहे त्याचं. ओके. तर इकडे कृष्ण काय सांगतोय की आत्तापर्यंत त्यांनी काय केलं, 23व्या श्लोकापासून
वेगळे वेगळे जे मार्ग आहेत ज्याच्यापासून एक आत्मा देह सोडतो आणि काही मार्गांनी तो परत येत नाही, काही मार्गानंतर तो परत येतो. तर ह्या मार्गांबद्दल कृष्णाने सांगितलं आणि ह्या मार्गावरती कोण कोण लोक चालतात, कोण लोक चालत नाही त्याबद्दल सांगितलं. आणि नंतर मग 27व्या श्लोकामध्ये त्यांनी भक्तांबद्दल सांगितलं की भक्त ह्या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही मार्गांच्या म्हणजे मोहात पडत नाही आणि म्हणून ते कृष्णाला प्रिय पण असतात. त्यामुळे जे कृष्णाला प्रिय आहेत त्यामुळे कृष्ण त्यांना त्यांची स्वतःची अशी स्पेशल अशी काळजी घेतो आणि त्याच्याकरता मग तो स्वतःचा असा एक मार्ग बनवतो की त्यांना म्हणजे कसलीही काळजी पडणार नाही, चिंता पडणार नाही आणि कसलीही कमतरता पडणार नाही त्याची. आणि तो इथे आता कम्पेअर करतो ह्या श्लोकामध्ये की ज्या वेगळे वेगळे मार्ग आहेत आणि ज्या ज्या मार्गांवरती जे जे लोक चालतात त्या लोकांना काय काय मिळतं आणि त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये भक्ताला काय मिळतं, तर ते तो इथे कम्पेअर करतोय. तर पहिलं काय, वेदेशु म्हणजे जे वेदांचं पठन करतात. यज्ञेशु म्हणजे जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे यज्ञ करतात, जे कर्मकांड असतं. मिनिंग एखादं फळ हवं आहे म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे एखादं यज्ञ करावं, किंवा तपःसुचैव म्हणजे तप करणारी लोक, जे ऋषी मुनी असतात जे तप करतात ते. आणि दानेशु, ओके, दान जे करतात ते दान करून त्यांना एक फायदा हवा असतो म्हणून ते दान करणं. आणि त्यांचं ते यत पुण्य फलम प्रदिष्टम, हे पुण्य प्रदान करणारे हे मार्ग आहेत. नंतर अत्येती म्हणजे ह्यांना क्रॉस करतात. तत्सर्वम म्हणजे आत्तापर्यंत जे 4-5 लोक सांगितली, तत्सर्व म्हणजे त्यांना ओलांडतात ते. इदम विदित्वा हे जाणून घेऊन. आणि योगी परमस्थानम उपैती चाद्यम, परमस्थान जे कृष्णाचं धाम आहे त्याला ते प्राप्त करतात. आता आपण बघून घेऊया की कृष्णाने इथे कसं कंपॅरिझन केलंय आणि काय एक्स्ट्रा काय आहे भक्ताच्या मार्गावरती ते कृष्णाने सांगितलं, आपण बघून घेऊया. तर जो भक्त जो आहे तो भक्तीमध्ये गुंतला जो आहे तो फक्त ह्या जे वेगळे वेगळे लोक जी कामं करतात, वेद वाचणं किंवा यज्ञ करणं वगैरे, तो फक्त त्यांना जे मिळणारं जे फळ आहे ते तो प्राप्त करतो असं नाही आहे, पण त्यापेक्षाही तो पुढे जातो. त्यामुळे हे जे सगळे जे मार्ग आहेत ना, वेद वाचणं वगैरे, दान करणं, यज्ञ करणं, तप करणं वगैरे, ते बहुतांशी पुण्य मिळवण्याकरता केलं जातं. हे मार्ग जे आहेत ते पुण्यात्मक मार्ग मानले जातात. आणि त्यामुळे त्या मार्गावरती किंवा त्या पद्धतीने पुढे चालल्यावरती पुण्य जे मिळतं ते आपण आधी बघितल्याप्रमाणे पुण्य हे मर्यादित असतं. म्हणजे क्वालिटीच्या मानाने पण मर्यादित असतं आणि क्वांटिटीच्या मानाने पण मर्यादित असतं आणि टाईम पिरियडच्या दृष्टीने पण मर्यादित असतं. तर एखाद्या व्यक्तीला जर का स्वर्गाचा राजा बनायचा असेल म्हणून त्यांनी 100 राजसूय यज्ञ जर केले तर तो स्वर्गाचा राजा नक्कीच बनू शकेल. पण स्वर्गाच्या राजाचं जे आयुष्य आहे तेवढंच आयुष्य त्याला मिळणार आहे, त्यापेक्षा जास्ती मिळणार नाही आहे. त्यामुळे त्याला पण मर्यादितच आहे. आणि स्वर्गाच्या राजाला जी उपभोगता येईल तेच सुख त्याला उपभोगता येणार, त्यापेक्षा जास्ती त्याला उपभोगता नाही येणार. त्यामुळे कितीही मोठं वाटलं आणि कितीही छान वाटलं तरीही हे फळ मर्यादित आहे आणि तात्पुरतं आहे. या उलट कृष्ण काय म्हणतोय की योगी म्हणजे इथे कोणत्या योगीबद्दल बोललाय, इकडे कृष्ण भक्ती योगीबद्दल बोललेला आहे. तर योगी परमस्थानम उपैती चाद्यम, योगीला परमस्थान मिळतं. आता परमस्थान कोणतं आहे, कोणाला आठवतंय? आणि ते कृष्णाने जेव्हा 8व्या अध्यायामध्येच 20व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत जेव्हा स्वतःच्या धामाचं वर्णन केलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की हे परमधाम आहे, परमस्थान आहे. आणि इकडे कृष्ण तेच इकडे बोलतोय की त्याला परमस्थानाची प्राप्ती होते म्हणून. तर आता तुम्ही लिंक करू शकता ह्या सगळ्या गोष्टी की कोणते कोणते मार्ग आहेत, कोणत्या प्रकारची लोक कोणत्या मार्गावरती चालतात, त्यांना काय मिळतं आणि कृष्णाच्या मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तीला काय मिळतं.
आणि बाकीच्या लोकांना जे मिळतं ते किती तात्पुरतं आहे, किती मर्यादित आहे, किती भौतिक आहे. पण जे भक्ताला जे मिळतं ते भौतिक जगाच्या पलीकडचं मिळतं. ठीक आहे. आणि कृष्ण मग नंतर बोलतोय की ज्या व्यक्तीला ह्या ज्ञानाचं इदम विदित्वा जे समज येते, आकलन होतं, तर मग तो सर्वोच्च फलाकरता प्रयत्न करतो, सर्वोच्च फलासाठी तो प्राप्त होतो, पात्र होतो. आणि मग त्याला मग नंतर मग तो प्रॉपर त्याची भक्ती चालू करतो, चालू ठेवतो तो. म्हणजे आणि असं म्हणजे कधी कधी आपण भक्तीच्या मार्गावरती चालायला चालू करतो त्यावेळी कधी कधी होतं असं की आपल्याला मोह होतं इकडच्या तिकडच्या गोष्टींचा. कधी कधी आपल्या त्या मोहाला आपण बळी पण पडतो आणि नंतर मग आपल्याला रिअलाईज होतं की बाबा नाही रे, हे मी असं वेडेपणा केला, चुकीचं केलं, मी परत भक्तीच्या मार्गावरती येतो आणि मग नंतर तो परत भक्ती चालू करायला लागतो. हे असं 2, 4, 5 वेळा जेव्हा व्यक्ती अडखळतो, पडतो खाली, परत उभा राहतो आणि परत भक्ती मार्गावरती चालू करायला लागतो, जसं जसं असं हे होतं तशी तशी त्याची श्रद्धा जास्ती वाढत जाते कृष्णाप्रती. कारण कृष्णाने त्याचा हात सोडलेला नसतो. जरी तो पडला तरी कृष्ण त्याला वरती उचलतो आणि परत चालायला चालू करतो. हे कृष्ण कॉन्स्टंटली करत राहतो जोपर्यंत तो व्यक्ती कृष्णापर्यंत डायरेक्टली पोचत नाही आहे. तो त्याची निष्ठा जी आहे, कृष्णाप्रती जी भक्ती आहे, ती जेवढी स्ट्रॉंग होते तेवढं कृष्ण त्याला स्ट्रॉंग करतो. म्हणजे तो अशा ह्या प्रलोभनांना बळी नाही पडणार तो. आणि मग त्याच्याकरता म्हणजे प्रलोभनांपासून वाचण्याकरता मग नंतर तो हे जे कर्मकांडी गोष्टी असतात ते तो करत नाही आणि त्याच्यामध्ये शक्यतो सहभागी पण होत नाही तो. आणि मग ऑटोमॅटिकली मग त्याचं भक्तीकडे जास्तीत जास्ती कल निर्माण होतो आणि प्रति शुद्ध भक्ती तो जास्तीत जास्त प्रयत्न करतो करायचा तो. तर हा जो श्लोक आहे तर 7व्या अध्यायाचा आणि 8व्या अध्यायाचं जे कृष्णाने जे शिकवलंय ना त्याचा श्लोक हा, ते त्या शिकवणीचा हा श्लोक म्हणजे हा सार आहे त्याचं. तर 7व्या अध्यायामध्ये कृष्णाने काय केलेलं की माझ्या पलीकडे कोणी नाही आहे. मत्तः परतरम नान्यत कृष्ण बोललेला. मत्तः परतरम नान्यत म्हणजे काय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे कृष्ण बोललाय. आणि कोणत्या प्रकारची लोक त्यांच्याकडे येतात, कोणत्या प्रकारची लोक त्यांच्याकडे येत नाहीत, ते का येत नाहीत, किंवा जे लोक माझ्याकडे येतात ते का येतात, हे असं कृष्णाने सांगितलेलं आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये भक्तियोग चालू होतो शिकवायला, कृष्ण शिकवायला चालू करतो. तर भक्तियोगाच्या बद्दल माहिती पण दिली आहे त्यांनी की हे ज्ञान किती सर्वोत्कृष्ट आहे वगैरे. नंतर भौतिक जगाचं ज्ञान दिलं वगैरे. आणि नंतर मग कृष्ण 8व्या अध्यायामध्ये प्रायमरी त्याचा जो फोकस आहे तो मृत्यूच्या वेळी कृष्णाचं कसं स्मरण होईल ह्याबद्दल तो बोलतोय. आणि कृष्णाने त्याच्याकरता बॅकग्राऊंड म्हणून हे मृत्यूलोक जे आहे आणि कृष्णाचं स्वतःचं जे धाम आहे त्याचं कंपॅरिझन वगैरे केलं. आणि मग म्हणून एका भक्ताला एक चांगली एनकरेजमेंट मिळावी म्हणून कृष्ण आता इथे त्याचं सार म्हणून ह्या श्लोकात सांगतोय. तर बऱ्याच वेळा असं होतं ना की आता समजा आपल्याला मुलाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर मुलाला ऑप्शन्स असतील ना, मेकॅनिकल करेल, इलेक्ट्रिकल करेल, किंवा सिव्हिल करेल, केमिकल करेल, कम्प्युटर्स करेल, काही ना काहीतरी करेल, किंवा आर्ट्स, कॉमर्स वगैरे काही ना काहीतरी करेल तो, बरोबर. पण एका वेळी तो फक्त एकच मार्ग निवडू शकतो. त्यामुळे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ज्यांनी केलं आहे त्याला असं वाटू शकतं की अरे मला केमिकल इंजिनिअरिंगची काही नॉलेज नाही आहे जास्त, किंवा सिव्हिलचं जास्ती नॉलेज नाही, किंवा आर्ट्स कॉमर्सचं नॉलेज नाही आहे, किंवा कॉमर्स करणारा व्यक्ती बोलू शकतो मला केमिकलचं काही नॉलेज नाही आहे, राईट. म्हणजेच काय की एकाला एक नॉलेज मिळणार, दुसऱ्याला दुसरं मिळणार, दोघांना दोन्ही नॉलेज नाही मिळणार. पण आणि म्हणून काय होतं, भक्तियोगी जेव्हा भक्ती मार्गावरती चालायला चालू करतो त्यावेळी असं होऊ शकतं, त्याला असं वाटू शकतं की अरे बापरे, इकडे ही लोक कसं एन्जॉयमेंट करतायत स्वर्गात जाऊन, मला का नाही एन्जॉयमेंट मिळत आहे तशी, असं वाटण्याचे चान्सेस जर निर्माण होत असतील तर कृष्ण इथे आधीच आपल्याला सांगतोय की तुम्हाला ते सगळं काही मिळणार आहे जे इतर लोकांना मिळतंय, आणि तुम्हाला त्यापेक्षा जास्ती अजून काही मिळणार आहे जे त्यांना मिळणार नाही आहे ते.
त्यामुळे तो इकडे आत्ता आपल्याला असंच कॉन्फिडन्स देतोय हा, की बाबा काही काळजी करू नको, तुला जे काही मिळायला हवं, जे काही मिळू शकतं ह्या मार्गावर, ते सगळंच्या सगळं मी तुला देणार आहे म्हणून. तर आत्ता आपण बोलल्याप्रमाणे हा जो श्लोक आहे हा एक सार आहे 7व्या अध्यायाचं आणि 8व्या अध्यायाचं. तर 8व्या अध्यायामध्ये हे जे निघण्याचे 2 मार्ग कृष्णाने सांगितलेले, त्यानंतर कृष्ण आता इथे सांगतोय की जे एक निष्ठावान भक्त असतो, साधक असतो, तो ही स्वतंत्र ह्या गोष्टी असतात ना, कर्मकांड, दान, तपश्चर्या वगैरे वगैरे, ह्या फक्त तात्विक गोष्टी आहेत. ह्याचा पाठपुरावा करण्याची गरज नाही आहे. केवळ भक्ती केल्याने ह्या सगळ्यांमधनं जे फळ मिळतं ते आपल्याला भक्ती मार्गातनं पण मिळतं. आणि इकडे कृष्ण कोणकोणत्या गोष्टीबद्दल बोलतोय? वेदेषु, यज्ञेषु, तप आणि दान. वेदाध्ययन, यज्ञ करणं, तप करणं आणि दान करणं. आणि कृष्ण ह्या मार्गाला काय बोलणं? पुण्य फलम प्रदिष्टम. ओके, त्यामुळे म्हणजे काय, तर ह्या मार्गावरती तुम्ही चालता, तुम्ही जे काही कर्म करता, तुम्ही एका स्वार्थी हेतूने करता ती कर्म, त्यामुळे स्वार्थी हेतूने केल्यावरती तुम्हाला त्याचं फळ पण मिळणारच आहे. तर तो कृष्ण म्हणून तो बोलतो की हे पुण्य फळ आहे, ते तुम्हाला मिळणार आहे. प्रदिष्ट म्हणजे देणारं. ओके, पण भक्तियोगी जे आहे त्याला ह्याच्यापेक्षा जास्ती मिळतं. म्हणून अत्येति तत् सर्वम इदम विदित्वा योगी परम स्थानम उपैति चाद्यम. भक्ताला ते सगळं मिळतं. यज्ञ, दान, तप, स्वाध्याय वगैरे जी फळं आहेत ते त्याच्यामध्ये जे जे काही मिळतं ते भक्ताला भक्ती मार्गावरती पण मिळतं. आणि त्या व्यतिरिक्त तो कृष्णावरती एवढं प्रेम करतो, त्याला प्रेम, भक्ती, शुद्ध प्रेम मिळतं कृष्णाचं. आणि परमस्थान जे कृष्णाचं गोलोक वृंदावन आहे ते मिळतं. तर आता आपण काही छोट्या छोट्या अशा गोष्टी बघून घेऊया जे ह्या इतर मार्गां रिलेटेड आहेत आणि त्यांचा भक्तीशी पण कसा रिलेशनशिप होऊ शकतं. तर आपल्या वैदिक समाजामध्ये 4 डिव्हिजन्स केलेल्या, बरोबर, 4 आश्रम आहेत. तर एक वर्णाश्रम पद्धती म्हणून आपण त्याला म्हणतो. तर वर्णाश्रम पद्धती म्हणजे वर्ण आणि आश्रम ह्या बेसिसवरती डिवाइड केलेलं. तर 4 आश्रम कोणते? तर ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आणि 4 वर्ण कुठले? तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ओके, तर प्रत्येक व्यक्ती ह्या कॉम्बिनेशनमध्ये असते. तर कोणीतरी व्यक्ती ब्रह्मचारी असू शकतो किंवा गृहस्थाश्रमी असू शकतो आणि या 4 पैकी कोणत्या तरी वर्णामध्ये असू शकतो. तर ह्याचं मेन कारण काय आहे ना, ह्या समाजाची रचना का अशी केलेली आहे ते आपण ह्याबद्दल बोललोय काही वेळा आधी, पण आता फक्त संक्षिप्त रूपात बघून घेऊया. तुम्हाला आठवत आहे की 4थ्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललेला चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. चातुर्वर्ण्यम म्हणजे हे जे 4 वर्ण आहेत ना, मया सृष्टम, त्याचा मी क्रिएट केलंय. आणि कोणत्या बेसिसवरती? गुण आणि कर्म विभागशः. बऱ्याच लोकांना वाटतं की हा व्यक्ती शूद्र आहे, मग हा अछूत आहे, ह्याला शिवायचं नाही, किंवा ह्या व्यक्तीने खूप चांगले कपडे घातलेत, मग ह्यानी कासही केलं तरी चालतं वगैरे. तर ही जी समाजामध्ये चुकीची संकल्पना निर्माण झाली किंवा निर्माण केली गेली की जे हे डिव्हिजन्स आहेत ते शारीरिक क्वालिटीजच्या बेसिसवरती आहेत, म्हणून ते किती चुकीचं आहे ते बघा. कृष्ण इथे बोलते गुण कर्म विभागशः. गुण आणि कर्मच्या बेसिसवरती ह्यांना हे केलेलं आहे. जे सत्वगुणी जास्ती आहेत ते ब्राह्मण असतात, ज्यांच्यामध्ये थोडा रजोगुण असतो तर थोडे ते क्षत्रिय असतात, ज्यांच्यामध्ये रजोगुण जास्ती असतो आणि थोडा तमोगुण पण असतो ते वैश्य असतात, आणि ज्यांच्यामध्ये तमोगुण जास्ती असतो ते शूद्र असतात. तर ह्याचा अर्थ हा नाही की त्यांचं शरीर घाण आहे, त्यांना टच करू नाही वगैरे. हे समाजामध्ये संकल्पना निर्माण केल्या गेल्या ना, त्या चुकीच्या मेंटॅलिटीनी केल्या गेल्यात. आपलं कृष्णा बोलते जेव्हा मी हे डिव्हिजन केलेलं त्यावेळी तो क्लिअरली बोलते गुण आणि कर्माच्या बेसिसवरती केलंय मी, त्याच्यामध्ये शरीराचा
अनटचेबिलिटीचा काहीही संबंध नाही आहे तिकडे. तर ब्रह्मचारी एक मुलगा असतो, तो काय करतो, तर त्याचं जनरली काय असतं की वयाच्या 5व्या वर्षापासून 16व्या वर्षीपर्यंत किंवा काही ठिकाणी 20व्या वर्षीपर्यंत व्यक्ती ब्रह्मचर्याचं पालन करते. त्यावेळी तो एका गुरुच्या कृपेखाली येतो, त्यांचं मार्गदर्शन मिळवतो, शिक्षण मिळवतो आणि शिस्तमय जीवन जगतो तो. गुरुच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा अभ्यास करणं, तपश्चर्या करणं, ब्रह्मचर्याचा अभ्यास करणं वगैरे, साधेपणाने जगणं वगैरे, वैयक्तिक साठी परिश्रम नाही करणं वगैरे, गुरुची सेवा करायचं, नम्र राहायचं वगैरे, गुरुकरता जे काही लागतं ते मिळवून आणणं, कधी भिक्षा मागणं वगैरे, तर आणि ते सगळं गुरुला अर्पण करणं वगैरे. तर काही ठिकाणी असंही असतं की गुरुनी आपल्याला जेवायला बोलवलं तरच जेवायचं. जर का गुरुनी बोलवलं नाही काही कारणास्तव, तर त्या दिवशी विद्यार्थी उपोषण करतो. तर हे कठोर परिश्रम केल्यानंतर आपल्याला वाटेल की हे फक्त शारीरिक आहे म्हणून, पण ह्याच्यामुळे चारित्र्य खूप चांगलं घडतं. आणि हा टप्पा पूर्ण केल्यावरती त्या मुलाचं जे क्वालिटीज असतात, जे प्रिन्सिपल्स असतात, ज्याच्यावरनं तो जीवन जगतो, त्याच्यामुळे सोसायटीचं किती फायदा होतो ते पण आपल्याला कळू शकतं. कारण संपूर्णपणे सत्याचा मार्ग घेतला आहे त्यांनी, चांगल्या प्रिन्सिपलचा मार्ग घेतलेला आहे, शिस्तमय जीवन जगलेलं आहे. तर अशी व्यक्ती, त्याला नंतर ब्रह्मचर्य झाल्यानंतर त्याला ऑप्शन्स देतात. गुरु जनरली गाईड करतात त्या मुलाचं वागणं, बोलणं, जगणं जे आहे, त्याचे क्वालिटीज आहेत, त्याच्या बेसिसवरती गुरु ठरवतात की बाबा तू लग्न कर किंवा नको, तू लग्न नको करू, डायरेक्टली संन्यास घे म्हणून. नंतर येतं, जर का त्यांनी गृहस्थाश्रमात पदार्पण केलं तर गृहस्थ काय असतं की तोचं कौटुंबिक असतं जीवन त्याचं. तो आध्यात्मिक जबाबदाऱ्या पण पाळतो आणि भौतिक जबाबदाऱ्या पण पाळतो तो. आणि त्याला मग पैसा कमवावा लागतो जीवन जगण्याकरता, त्याच्या कुटुंबाकरता वगैरे. आणि तो पॅरलली आध्यात्मिक उन्नती पण करत राहतो तो, आणि समाजाचा कल्याणाकरता पण कार्य करतो. त्यामुळे आणि दान वगैरे सगळं पण करत असतो. तर हे पूर्ण जे 4 आश्रम आहेत ना, त्याच्यामध्ये फक्त गृहस्थाश्रमी जे व्यक्ती असते ना, तेच दान करतात, बाकीच्या तिघांकरता. त्यामुळे बरेच ह्याच्यामध्ये डिटेल्स आहेत, मी आत्ता जात नाही तिकडे. आणि दानांचा पण वेगळा वेगळा प्रकार असतो, सात्विक, राजसिक आणि तामसिक दान कोणतं आहे वगैरे. तर ह्याचा तो अभ्यास पण त्यांनी केलेला असतो, त्याप्रमाणे तो वागतही असतो. आणि ह्याचं डिटेल 17व्या अध्यायात दिलेलं आहे. तर समाजाचं जे रक्षण करणं जे आहे, समाजाला जे एक सपोर्ट द्यायचा लागतो ना, तो सपोर्ट गृहस्थाश्रमी असलेली व्यक्ती जास्ती देते. नंतर वानप्रस्थाश्रम असतं. म्हणजे गृहस्थाश्रम झालं, व्यक्ती साधारणपणे 45-50 वयाचं झाला, मुलं मोठी झाली, जबाबदाऱ्या स्वतःच्या पाळू लागल्या, आईचं किंवा घरातल्या लहान मुलांचं काळजी वगैरे घेऊ शकले वगैरे. तर अशा वेळी जेव्हा वडिलांना जाणवतं की आता आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत, आता आपल्यावरती काही डिपेंडंट नाही आहे, अशा वेळी मग ते वानप्रस्थाश्रम होतात. वानप्रस्थाश्रम म्हणजे काय की ते राहतात घरी किंवा कधीकधी आश्रमात सुद्धा राहतात, पण ते घरावरती कमी डिपेंडंट असतात. घरावरती ते जबाबदाऱ्या पण कमी घेतात आणि घरावरती डिपेंडंट पण कमी राहतात. आणि ही एक स्टार्टिंग स्टेप असते संन्यास आश्रम साठी स्वतःला प्रिपेअर करण्याकरता. कारण इतकी वर्ष व्यक्ती कुटुंबाबरोबर राहिल्यावरती एका दिवशी एकदमपणे जर संन्यासी जर झाला तर त्याला ते जमणार नाही जगायला, मानसिक आणि शारीरिकरित्या. म्हणून वानप्रस्थाश्रम इज अ काइंड ऑफ अ प्रिपेरेटरी स्टेज. आणि मग संन्यास घेतो, मग तो भौतिक जीवनाचा त्याग करतो आणि फक्त मग तो आत्मसाक्षात्कार, भक्ती, प्रचार वगैरे ह्या गोष्टींकरता तो प्रयत्न करत असतो. तो फक्त प्रचार वगैरे करत असतो आणि मग पूर्णपणे भगवंतावर अवलंबून असतो. आता ह्या गोष्टींचा ह्या श्लोकाशी काय संबंध आहे
की कृष्ण बोलते की हे जे प्रत्येक आश्रम आहेत हे त्यांची प्रत्येकाची कर्तव्य आहेत. हां, ह्या सगळ्यांचं जे फळ आहे ना, आता ब्रह्मचर्याला जे फळ मिळतं किंवा गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम, ह्या सगळ्यांना जे फळं मिळतात ती सगळी फळं एका भक्ताला आपोआप मिळतात. खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं. कारण एक संन्यासी, ओके, तो सगळं संपूर्णपणे त्यांनी स्वतःचं सगळं लक्ष त्यांनी कुटुंबावरनं काढलंय आणि फक्त परमार्थावरती केंद्रित केलेलं आहे. ते सगळं एका भक्ताला मिळतं. म्हणजे तो भक्त जर का गृहस्थाश्रमी असला तरी सुद्धा त्याला ते मिळतं जे एका संन्यासीला मिळतं. किंवा दान करतो गृहस्थाश्रमची व्यक्ती, ते दान केल्यावरती जे मिळतं ते सुद्धा एका भक्ताला मिळतं. तर ह्यात तुम्ही किती डीपमध्ये कृष्णाने सांगितलेले बघा की कोणत्या कोणत्या वेगळ्या प्रकारची आश्रम आहेत, कोणती कोणती कार्य आहेत आणि त्या कार्यांमधनं काय मेंटॅलिटी असते आणि काय फळं मिळतात त्यातनं. हे सगळीच्या सगळी फळं न मागता भक्ताला कृष्ण आपोआप देतो आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा तो सर्वोच्च परमस्थानाची प्राप्ती करतो. तो खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं. म्हणून हा जो श्लोक जो आहे ना, ह्याला म्हणजे 7व्या अध्यायाचं आणि 8व्या अध्यायाचं समरी श्लोक म्हटलं जातं. आता वेद अध्ययन जे करतात त्यांचं जरा आपण बघून घेऊ. तर वेद जे आहेत, कोणकोणते वेद आहेत कोणाला आठवतंय? तर जे 4 जे वेद आहेत त्याचे, हां, बोला बोला. अ, अथर्ववेद, यजुर्वेद, हां, सामवेद आणि आणि ऋग्वेद. ऋग्वेद. तर ह्या 4ही वेदांचा जो उद्देश जो आहे ना, तो कृष्णांनी 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे. वेदैश्च सर्वैर अहम एव वेद्यो. म्हणजे संपूर्ण वेद वाचल्यावरती ज्या व्यक्तीला जर का समजलंच नाही की कृष्ण कोण आहे आणि मी काय करायला पाहिजे कृष्णाकरता, हे जर समजलं नाही ना, तर त्या व्यक्तीचं वेदाध्ययन जे आहे ना हे कम्प्लिटली वेस्ट आहे. म्हणून तिकडे कृष्ण बोलतोय की संपूर्ण वेद जे मध्ये जे शिकण्यासारखं जे आहे ते मी स्वतः आहे. लोकांनी माझ्याबद्दल शिकलं पाहिजे, माझ्याबद्दल समजलं पाहिजे. जर का वेद वाचून जर कृष्णाचा आपण भक्त जर बनलो नाही तर त्या वेदाध्ययनाचा काहीही उपयोग नाही आहे. तर म्हणजे फक्त कोरडी बुद्धिमत्ता वाढवणं किंवा शैक्षणिक क्वालिफिकेशन वाढवणं हे वेदांचं उद्दिष्ट नाही आहे. वेदांचं उद्दिष्ट आहे एका सामाजिक अँगलनी जर बघितलं तर चारित्र्य जे आहे ते आपलं इम्प्रूव्ह करणं, त्याचं चांगलं बनवणं आणि आपल्याला आध्यात्मिक पूर्णतेकडे नेणं, हा वेदांचा उद्देश आहे. त्यामुळे शास्त्र काय करतं, एक असा मार्ग आपल्याला निवडून देतो की हा प्रगतिशील मार्ग आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत तुम्ही कसे होतात ते जाऊ दे, जसा होतात तसं होतात, पण आता जर का मी तुम्हाला सांगतोय की ह्या जर मार्गावरनं तुम्ही चाललात तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुम्ही आधीचे जे काही चुका केल्या होतील त्याचं आपण ते ॲड्रेस करू आपण, पण ह्या मार्गावरती चालल्यावरती तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होईल तुमची. ओके, त्यामुळे जी मूल्य जी असतात, जी व्यक्ती आपण आपलं कॅरेक्टर जे डेव्हलप होतं, आपलं आचरण असलं, आपली चेतना जी असते त्यांचं शुद्धीकरण होत राहतं आणि ग्रॅज्युअली अशा स्टेजला व्यक्ती येते की तो मग कृष्णाची भक्ती चालू करायला लागतो. त्यामुळे वेदांचं नॉलेज फक्त जर का एका मटेरियल बेनिफिट करता मिळवलं किंवा एक प्रेस्टीज मिळवण्याकरता मिळवलं किंवा त्यातनं आपल्याला लोकांना पठन पाठन केल्यावरती जर का आपल्याला काही पैसे मिळणार आहेत तर फक्त त्याच्याकरता केलं तर तो फक्त मटेरियल बेनिफिट आहे. पण हे जे ज्ञान आहे कृष्ण सांगतोय हे फक्त कोणत्या बेनिफिट करता घेतलं नाही पाहिजे.
ह्याचं उद्दिष्ट म्हणजे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकला पाहिजेत, माझी भक्ती करू शकला पाहिजे. तर इकडे कृष्ण तो आपल्याला हायलाईट करतोय की तुम्ही वेदांचं जर का ह्या मार्गावरती चाललात तर तुम्हाला एक थोडीशी प्रगती मिळू शकेल, पण तुम्ही भक्ती जर केली माझी तर तुम्हाला वेदांच्या मार्गावरती चालल्यावरती जे काही मिळतंय ते सगळं मिळेल, प्लस एक्स्ट्रा मिळेल. ठीक आहे. नंतर कर्मकांड एकचा पण एक मार्ग आहे. तर कर्मकांडामध्ये काय होतं की शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, अमुक एक गोष्टी कराव्या म्हणून, त्यामुळे तमुक एक फायदा होतो. तर लोकांचं काय होतं, त्या फायदा दिसल्यावरती त्यांना एक ते प्रलोभन म्हणून होतं त्यांच्याकरता, आणि त्या प्रलोभनाला बळी पडतात. ते बघतात की अरे अमुक एक फायदा होणार आहे मला, मग मी तमुक एक जे यज्ञ वगैरे जे काय सांगितलेलं आहे ते मी करतो मी, किंवा अमुक एका प्रकारचं पूजा वगैरे होम हवन जे काय करायचं ते करतो. एखाद्या व्यक्तीला जाण होतं की बाबा आपल्याला स्वर्गामध्ये जायला मिळेल वगैरे, तर तो स्वर्गात स्वर्गात कोणकोणते प्रकारचे आनंद मिळतात ते तिकडे छान वर्णन केलेलं आहे. तर लोक काय करतात, ते वर्णन वाचल्यावरती मग त्यांच्यावरती मग एक इच्छा निर्माण होते, अरे वा अशा प्रकारचा फायदा होणार आहे मला, अशा प्रकारचा आनंद मिळणार आहे, मग काय करायला हवं. तर ते पण वेदांमध्ये सांगितलेलं आहे की बाबा अमुक एका प्रकारची पूजा होम हवन वगैरे करा, तपस्या वगैरे करा, मग तुम्हाला मिळेल. मग ती लोक त्याप्रमाणे ते करायला चालू करतात, बिकॉज ते ओरिजिनली त्यांचा मोटिव्ह हाच असतो आनंद मिळवण्याचा, म्हणून त्यांना त्या प्रकारची पूजा त्यांना जास्ती आवडते करायला. आणि ते त्याप्रमाणेची पूजा करतात, त्यांना ती फळं मिळतात. इकडे कृष्ण काय बोलतोय की ही फळं जी आहेत ही तात्पुरती आहेत, त्यामुळे तुम्ही ह्या मार्गावरती जाऊ नका. कारण जर का तुम्हाला आनंद जर हवा आहे तर मी तुम्हाला एवढा आनंद देईन, आणि आध्यात्मिक आनंद देईन, भौतिक आनंद नाही, एवढा आध्यात्मिक आनंद देईन तुम्हाला की तुम्हाला हे सगळे बाकीचे आनंद अक्षरशः क्षुल्लक वाटायला लागतील. म्हणून स्वर्गासारख्या जे क्षेत्र आहेत त्यांना प्राप्त करण्याचा तुम्ही प्रयत्न नका करू, कारण स्वर्ग स्वतः सुद्धा डिस्ट्रॉय होणार आहे. 17व्या श्लोकात 17, 18, 19 ह्याच अध्यायाच्या ह्या 3 श्लोकांमध्ये कृष्णाने सांगितलं ना आपल्याला की हे जे भौतिक जग आहे हे कसं भूत्वा प्रलीयते, मग ते क्रिएट केलं जातं आणि डिस्ट्रॉय केलं जातं, क्रिएट केलं जातं, डिस्ट्रॉय केलं जातं, आणि त्याच्यामध्येच स्वर्ग पण येतो. तर जर संपूर्णच्या संपूर्ण स्वर्ग डिस्ट्रॉय केलं जाणार आहे तर मग तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला काय होणार, तुमचा पण मृत्यू होणारच आहे तिकडे. त्यामुळे तुम्ही स्वर्गासारखा भलेही दिव्य वाटतील ते, पण परमनंटली दिव्य नाही आहेत ते असे क्षेत्र आहेत ज्यांना पण एंड टाईम लिमिट आहे त्यांना. तुम्ही त्या अशा प्रकारची बक्षीस प्राप्त करायचा प्रयत्न नका करू इकडे. आणि म्हणून जेव्हा कृष्ण भक्ती आपण जेव्हा करतो त्यातनं आपल्याला जो आनंद मिळतो त्या आनंदाचं क्वालिटी पण खूप चांगली आहे भौतिक आनंदापेक्षा, आणि क्वांटिटी पण अनलिमिटेड आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला ना तर तुम्ही 10व्या श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंधाच्या ना माझ्या मते 20वा अध्याय आहे, गोपी गीताचा एक अध्याय आहे, तो अध्याय वाचा. त्याच्यामध्ये जे गोपींनी कृष्णासाठी जे प्रार्थना केल्या आहेत, वर्णन केलंय, ते तुम्ही वाचल्यावरती तुम्हाला खरं प्रेम काय आहे ते कळू शकतं. तर ज्ञानाचा पण मार्ग आहेत ना, तर ज्ञानाची प्राप्ती केल्यावरती सुद्धा काही फळं मिळतात, वैराग्य मिळतं किंवा मुक्ती मिळू शकते वगैरे. आणि ब्रह्मज्योती जी आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे सायुज्य मुक्ती सुद्धा मिळू शकते तिकडे. तर कृष्ण बोलते तुम्हाला मुक्तीच हवी असेल तरी सुद्धा तुम्ही माझ्याकडे या, त्याचा पण प्रबंध मीच करीन म्हणून. तर ह्या सगळ्यांना जेव्हा आपण भक्तीबरोबर कम्पेअर करतो ते एका लेवलची शुद्धीकरण झालेली असते, त्यानंतर व्यक्ती भक्ती मार्गावरती चालायला चालू करते. म्हणून तुम्ही बघितलं पण असेल भगवद्गीतामध्ये कृष्णाने अर्जुनाला कर्मसन्यास घे
म्हणून कधीच सांगितलं नाही. 5व्या अध्यायामध्ये त्यांनी कर्मसन्यास आणि कर्मयोग ह्या दोघांना कम्पेअर केलं आणि सांगितलं कर्मयोगो विशिष्यते, कर्मयोग इज बेटर दॅन कर्मसन्यास. ओके, त्यामुळे जे अशी जी लोक आहेत जी फक्त ज्ञान मार्गावरती चालतात त्यांना म्हणजे सायुज्य मुक्ती वगैरे मिळू शकते, पण भक्ती त्या पलीकडेही जी गोष्ट आहे ती देते आपल्याला. एका प्रकारचं शुद्धीकरण होतं आणि व्यक्ती नंतर भक्ती मार्गावरती चालायला चालू करतो आणि मग त्याला कृष्णा भक्तीमध्ये आणि कृष्णाच्या प्रेमामध्ये इतका आनंद होतो की मग त्याला मग हे बाकीचे आनंद, कर्मकांडाच्या मार्गावरचा आनंद किंवा ज्ञान मार्गावरचा आनंद असो किंवा कोणताही आनंद असो, हे सगळे क्षुल्लक वाटायला लागतात त्याला. आणि जेव्हा भगवद्गीता संपवायची वेळ आली होती त्यावेळी कृष्णाने अर्जुनाला संपूर्ण भगवद्गीतेमध्ये बरेच इन्स्ट्रक्शन्स दिले. आणि प्रत्येक वेळी कृष्ण असं बोलते की मी आता तुला एक खूप चांगली इन्स्ट्रक्शन देणार आहे, सुप्रीम इन्स्ट्रक्शन देणार आहे वगैरे असं. पण तरीही त्याच्यानंतर तो अजूनही सुप्रीम इन्स्ट्रक्शन देत राहतो. तर 64व्या श्लोकामध्ये 18व्या अध्यायाच्या कृष्ण त्याला बोलतो की मी तुला सगळ्यात सुप्रीम अशी इन्स्ट्रक्शन देणार आहे. आणि त्यावेळी 65 आणि 66व्या श्लोकामध्ये तो असे 2 इन्स्ट्रक्शन्स देतो जे दे आर द बेस्ट ऑफ द इन्स्ट्रक्शन्स. 66व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो अर्जुनाला, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. म्हणजे हे वेगळ्या प्रकारचे धर्म आहेत ना, जे ज्ञान मार्गाचा धर्म आहे किंवा कर्मकांडाचा धर्म आहे किंवा ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, हा मार्ग तो मार्ग वगैरे, हे सगळ्यांना बाजूला काढ, ह्या सगळ्यांना त्याचा परित्याग करून टाक आणि माम एकम शरणम बोलतोय तो, फक्त मला एकट्याला शरण हो म्हणून. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली बरोबर होतील म्हणून ह्या लेवलचं सुप्रीम इन्स्ट्रक्शन देतोय. त्यामुळे आपल्याला कळू शकतं की जे कृष्णाने ह्या सगळ्या मार्गांचं जे माहिती दिली आत्ता, हे किती म्हणजे हे सुप्रीम मार्ग नाही आहेत, हे सपोर्टिव्ह मार्ग आहेत. म्हणजे एका व्यक्तीला जर स्वतःहून चालता येतंय किंवा धावू पण शकतो, तर त्याला जे कुबड्या असतात त्याचा सहारा घेण्याची काही गरज नाही पडत ना. तर एखादी व्यक्ती जर का कुबड्याच्या सहाऱ्याने जर चालू शकते तर तो धावू शकेल त्याची गॅरंटी नाही आहे ना, बहुतेक करून नाही धावू शकणार तो. पण ज्या व्यक्तीला कुबड्यांचा सहारा घ्यायची गरज नाही आहे तो व्यक्ती धावू पण शकतो. तर भक्तिमार्ग असा आहे की भक्तिमार्ग तुम्हाला धावायला शिकवतो कृष्णापर्यंत. बाकीचे हे सगळे जे मार्ग आहेत ना, वेदाध्ययन किंवा दान किंवा यज्ञ किंवा तप किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि हे चारही आश्रम वगैरे, ह्या कुबड्या आहेत या कृष्णापर्यंत आपल्याला नेण्याचा. पण भक्तिमार्ग असा आहे तो कृष्णापर्यंत आपल्याला थेट डायरेक्टली नेतो आणि परमस्थानम उपैति चाद्यम, ते परमस्थानाची प्राप्ती पण आपल्याला करवून देतो. ठीक आहे, ह्याबद्दल आपण तसं बोललेलो आधी, मी जास्ती डिटेलमध्ये जात नाही. 7वा आणि 7व्यापासून 12वा अध्याय जो आहे ना, त्याच्यात हे ना भगवद्गीतेचं सार मानलं जातं. ओके, तर पहिल्या 6 अध्यायांमध्ये कर्मयोगावरती जास्ती फोकस केलेला आहे आणि आपले जे प्रयत्न असतात आध्यात्मिक स्थिती प्राप्त करण्याची, त्याच्यावरती फोकस केलेला आहे. 7व्यापासून 12व्या अध्यायापर्यंत भक्तियोगावरती फोकस केलेला आहे, कृष्णावरती फोकस झाला आहे, कृष्णाच्या परमस्थानावरती फोकस झालेला आहे. आणि 13व्यापासून 18व्यापर्यंत ज्ञान आणि वैराग्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस झाला आहे. हे जे मधले 6 अध्याय 7व्यापासून 12व्या आहे ना, हे एक आपल्या घरी समजा एखादी सगळ्यात कॉस्टली आणि अशी सगळ्यात इम्पॉर्टंट अशी गोष्ट असली
तर ती आपण कुठे ठेवणार ती? आपल्या घराच्या मध्यभागी ठेवणार ना, आपण कुठल्या बाल्कनीमध्ये ठेवणार नाही किंवा मेन डोअरच्या जवळ ठेवणार नाही आपण ना. तर आपण बेडरूममध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवणार जिकडे बाहेरची कोणती लोक येऊन त्याला कॉन्टॅक्ट नाही करू शकणार त्याला. तर हे मधले 6 जे अध्याय आहेत हे पण तसेच आहेत. हे त्या एक प्रोटेक्शन आहे. ज्ञान, वैराग्य आणि कर्मयोग ह्या दोघांमध्ये भक्तियोगाचा एक मणी जो असतो ना, कसं एका आपण घरी प्रोटेक्ट करून ठेवतो तसं हे प्रोटेक्ट केलेलं नॉलेज आहे. ते कवच आहे हे त्याचं. तर ह्या सगळे हे जे मार्ग जे आहेत ना, कृष्णाची जी भक्ती आहे ही त्या मार्गांना सगळ्यांना ओलांडून जाते, पलीकडे जाते त्याच्या. त्यामुळे इकडे आपण हा श्लोक बघितलेला सुद्धा 9व्या अध्यायाचा 22वा श्लोक. कृष्ण बोलतो, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. योगक्षेमं वहाम्यहम. जे व्यक्ती, जे भक्त माझी अनन्यास चिंतयन्तो माम, अनन्य पद्धतीने माझी भक्ती करतात, ओके, ते माझ्या स्वरूपाचं ध्यान करतात आणि त्यांचं तेषां नित्याभियुक्तानाम, ते संपूर्णपणे माझ्यामध्ये युक्त असतात, माझ्या भक्तियोगामध्ये युक्त असतात ते. आणि त्यांना ज्या कोणत्या गोष्टीची कमतरता असते त्याची कमतरता मी भरून काढतो. आणि ज्या गोष्टी त्यांना म्हणजे त्यांच्याकडे आहेत आणि त्यांना भक्ती मार्गामध्ये त्याची गरज आहे त्यांचं प्रिझर्वेशन, जपणं पण मीच करतो. हे किती इम्पॉर्टंट आहे बघा हे, की एखादी गोष्ट माझ्याकडे आहे ती माझ्याकडनं जाऊ नये त्याच्याकरता व्यक्ती प्रयत्न करते ना, की असलेली गोष्ट शाबूत राहावी, हातातनं जाऊ नये म्हणून प्रयत्न करते आणि नसलेली गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करते. तर कृष्ण इथे बोलतोय की तुमच्याकडे जे काही आहे ते तुमच्याकडे ठेवण्याचं काम पण मी करीन. ऑफकोर्स ते भक्ती करता चांगलं असेल तरच करेल तो. आणि तुमच्याकडे कोणती गोष्ट जर नाही आहे तर तुम्हाला ती मिळवून देण्याचं काम पण मी करतो. त्यामुळे भक्त जो असतो त्याला हे सगळं खात्री असते की बाबा मला माझ्या कोणत्याही भौतिक गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे, कृष्ण बघतोय सगळं काही. त्यामुळे तो अनन्यास चिंतयन्तो माम करू शकतो सगळं. हा विश्वास जो आहे की कृष्ण माझी काळजी घेतोय, कृष्णाने माझ्याकरता सगळे प्रयत्न केलेत ऑलरेडी आणि जे काही मला द्यायचं आहे ते तो देणार आहे, जे नाही द्यायचं आहे ते नाही देणार आहे. त्यामुळे तो बोलतो की आता माझ्याकडे उरलंच काय आहे काळजी करण्यासारखं. त्यामुळे तो पूर्णपणे कृष्णाची भक्ती करत राहतो. असं नाही आहे की कृष्ण देतोय म्हणून मी भक्ती करतोय, असं नाही आहे. खरं तो आधी भक्तीच करायला चालू करतो आणि मग कृष्ण त्याचा कंट्रोल घेतो आणि त्याचं बाकीचं सगळं भौतिक जे आहे ते तो सगळं स्वतः हँडल करतो. तर समजण्याचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या जे आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस करतोय ना आत्ता, ह्याचं ऑब्जेक्टिव्ह एवढंच आहे की कृष्णापर्यंत पोचणं, त्याच्या परमधामी पोचणं, कृष्णाची प्रेममयी सेवा करणं, भक्ती करणं. तर ह्या भक्तीद्वारे परमस्थान प्राप्त होतंय म्हणून भक्ती करतो असं पण नाही आहे. भक्ती नेहमी अहैतुकीच असते. तर मुलगा आईवरती प्रेम करतो म्हणून आई मुलाला जेवण देते असं नाही आहे. आई मुलाला एनिवे जेवण देणार असते, ते द्यायचं तेव्हा देईल ती. मुलगा ते हवं आहे म्हणून आईवरती प्रेम नाही करत किंवा आई मुलावरती त्या पद्धतीने प्रेम नाही करत. तर पॉइंट असा आहे की कृष्ण देतोय म्हणून मी भक्ती करतोय असं नाही आहे. पण कृष्ण बघत असतो की तू पूर्णपणे तुझं मन माझ्यात रममाण ठेवलेलं आहेस. अनन्य चेतः सततम यो माम स्मरति नित्यशः. तू पूर्णपणे तुझं चेतना माझ्या मध्ये रममाण केलेली आहेस. तर तुझ्याप्रती माझं कर्तव्य आहे ते मी पूर्णपणे पार पाडेन, तू काही काळजी करू नको त्याची. आणि हे सगळं करताना मग ते ऑटोमॅटिकली परमस्थान प्राप्त होतच होतं. तर आता जर आपल्याला ह्या मार्गावरती चालायचं आहे तर मग साहजिक आहे आपल्याला काही सगळं माहिती नाही आहे स्वतःहून कसं करायचं नाही करायचं ते.
तर मग आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे ना. तर मार्गदर्शन कोणाकडनं आपल्याला मिळतं? तर आपल्याला गुरुचा आश्रय घ्यावा लागतो. तर कृष्णाने अर्जुनाला डायरेक्टली सगळं शिकवलं. कृष्ण बोलला 4थ्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकामध्ये, भक्तोसी मे सखाचेती रहस्यम हेतदुत्तमम, की तू माझा भक्त आहेस आणि सगळ्यात चांगला मित्र आहेस. त्यामुळे मी हे रहस्य तुला सांगतोय आता तुला. त्यामुळे एवढं आपल्याला नक्की कळू शकतं ह्याच्यातनं की तुम्ही कृष्णाचा भक्त असल्याशिवाय हे रहस्य समजणं शक्यच नाही आहे. हा भक्त्या लभ्यस्त्वनन्यया शक्य 8व्या अध्यायाच्या 22व्या श्लोकात कृष्ण बोलला. त्यामुळे कृष्णाला समजणं, भक्ती समजणं काय आहे ते, भक्ती करणं आणि कृष्णाची प्राप्ती करणं हे फक्त एका भक्तालाच शक्य आहे. हे तर जर का हे फक्त भक्तालाच शक्य आहे तर कृष्णाचं भक्त बनणं आवश्यक आहे. मग कृष्णाचा भक्त जर बनायचा असेल तर मग आपल्याला त्याबद्दल नॉलेज आणि त्याबद्दल प्रॅक्टिस, गायडन्स वगैरे सगळं मिळालं पाहिजे. आणि तिकडे मग आपल्याला गुरुची प्राप्ती करणं आवश्यक पडतं. आपण स्वतःहून असं डिसाईड नाही करू शकणार की बाबा मी ठरवलंय हा मार्ग, मग मी ह्या मार्गाने करणार आणि भक्ती करणार, प्रयत्न करणार. तसं नाही होत ते. कृष्ण पण आपल्याला प्रॉपर गायडन्स देतो परमात्मा म्हणून आपल्या हृदयातनं, आणि आपल्याला एका गुरुकडे घेऊन जातो. तिकडे गुरु आपल्याला छान मार्गदर्शन करतो, आपल्याला कृपा देतो त्याची, आणि आपण मग मार्गात चालायला चालू करतो. तर हा जो संवाद जो आहे ना कृष्णाचा आणि अर्जुनाचा, हा एका श्रद्धेमुळेच समजू शकतो. शरणागती घेतल्यावरतीच ती श्रद्धा निर्माण होते, दृढ श्रद्धा निर्माण होते आणि भक्ती निर्माण होते. आता जेव्हा कृष्ण बोलतो ना, मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना मत्स्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम, जेव्हा कृष्ण बोलतो माझ्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण जग आणि ह्या जगामध्ये असलेले चर आणि अचर, फिरणारे आणि न फिरणारे, हे सगळे जीव माझ्या अध्यक्षतेखाली वावरतायत आणि जीवन जगतायत. 9व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो. तर आपल्याला हा डाऊट नक्कीच येऊ शकतो ना की असं कसं आहे, तू स्वतः या जगामध्ये आहे, मग तुझ्या अध्यक्षतेखाली हे जग कसं चालेल? तू जर जगाच्या बाहेर असता आणि बोलला असता तर ठीक होतं, पण तू तर जगाच्या आतमध्ये आहेस तू. तर ह्या गोष्टी ज्या लॉजिकल नाही आहेत त्या समजण्याकरता फक्त भक्तीचीच आवश्यकता आहे. आणि ती जी भक्ती जी आहे ते त्या लेवलचं ज्ञान जे आहे आपल्याला एका गुरुच्या आश्रयात गेल्यावरतीच प्राप्त होऊ शकतं. आणि एक श्रद्धा निर्माण होते, आणि त्या श्रद्धेचं परिपक्व श्रद्धा जेव्हा होते त्यावेळी भक्ती पण आपली दृढ होते कृष्णाकडे आपली. आणि ज्याच्यामध्ये हे गुण नाही आहेत त्याला हे समजायला डिफिकल्ट असतं, इम्पॉसिबलच आहे तो कितीही त्यांनी मास्टर्स केलं असेल, PhD केलं असेल, वर्षांचा एक्सपिरियन्स असेल प्रोफेशनल लाईफचा वगैरे, तरी पण त्याला ह्या गोष्टी समजणं शक्यच नाही आहे. म्हणून प्रभुपाद नेहमी आपल्याला सांगतात की तुम्हाला जर चांगला भक्त बनायचा असेल तर तुम्हाला शिकवण पण चांगल्या भक्ताकडनंच मिळाली पाहिजे. एका शुद्ध भक्ताकडनं शिकवण शिकून आपण एक चांगला भक्त बनू शकतो. आणि प्रभुपाद ह्याच्याकरता एक छान एक्झाम्पल द्यायचे. ते म्हणायचे की एखाद्या व्यक्तीला जर दारुडा बनायचं असेल तर त्याला काय करायला लागतं? जास्ती मेहनत नाही करावी लागत, त्याला फक्त 2-4 दारुड्यांचा संघ घ्यावा लागतो. त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यावरती त्याला ऑटोमॅटिकली तो दारुडा बनतो. तसंच जर एखाद्या व्यक्तीला जर भक्त बनायचा असेल तर त्याला भक्तांच्या संगतीमध्ये यावं लागतं, आणि भक्तांच्या संघामुळे त्याची शुद्धीकरण होत राहतं आणि तो स्वतः सुद्धा चांगला भक्त बनतो तो. आणि म्हणूनच शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये राहून भगवद्गीता शिकणं हे जास्ती उपयोगाचं आहे. कृष्णाबद्दल माहिती मिळवणं जास्ती उपयोगाचं आहे. प्रभुपाद अजून एक एक्झाम्पल द्यायचे की 2 दुधाच्या वाट्या जर ठेवलेल्या असल्या तर दिसायला दोन्ही सारख्या वाटतात, पण एकामध्ये समजा एका सापाचा दंश झालेला असेल आणि सापाचं विष असेल त्याच्यामध्ये,
तर ते आपल्याला बघता क्षणी कळत नाही आपल्याला. ते आपण जर प्यायलो तरच आपल्याला कळतं की बाबा ह्याच्यामध्ये विष होतं, आता माझा मृत्यू होणार आहे म्हणून. तर ह्याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपण अपरिपक्व असतो, आपल्याला माहिती नसतं भक्ती काय आहे, कृष्ण काय आहे, हां, आपण खूप एकदम सुरुवातीच्या स्टेजला असतो या मार्गावरती, त्यावेळी आपल्याला काय खरं काय खोटं माहिती नसतं आणि खरं काय आहे ते पडताळून बघायची क्षमता पण नसते आपल्यामध्ये. अशा वेळी आपल्याला जी पण व्यक्ती जे पण सांगेल त्याला आपण खरं मानून चालतो आपण. त्यामुळे आपलं नशीब पण चांगलं असलं पाहिजे आणि आपले प्रयत्न पण चांगले असले पाहिजेत, आपल्यावरती कृष्णाची कृपा पण असली पाहिजे की आपण ह्या भोंदू जे गुरु असतात त्यांच्या मार्गावरती चालायला चालू नाही केलं पाहिजे, चाललं नाही पाहिजे आपण. आणि जर का आपण चांगल्या शुद्ध भक्ताच्या मार्गावरती चालायला चालू केलं तर आपलं संपूर्ण जीवन एकदम व्यवस्थित होऊन जाईल, भक्तिमय होऊन जाईल. त्यामुळे कोणत्या व्यक्तीला आपण आपला गुरु मानावा आणि कोणत्याला मानू नये, कमीत कमी तेवढं तरी नॉलेज आपल्याकडे पाहिजे, नाहीतर आपला आध्यात्मिक प्रगती खुंटून जाऊ शकते आपली. त्यामुळे प्रभुपादांनी तुम्ही बघितलं असेल भगवद्गीता त्यांनी जी ट्रान्सलेट केली आहे त्याच्यावरती भगवद्गीता ॲज इट इज असं नाव दिलेलं आहे. जशी आहे तशी, काहीही भेळ नाही त्याच्यामध्ये, काहीही मिश्रण केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. आणि हे तुम्हाला आता थोडं ह्या स्टेजला थोडं समजणं मे बी डिफिकल्ट होऊ शकेल की असं का म्हणता येते. तुम्ही संपूर्ण भगवद्गीता प्रभुपादांची वाचा, शिका, समजून घ्या आणि नंतर तुम्ही तुमचं नॉलेज मॅच्युअर झाल्यानंतर तुम्ही कधी इतर लोकांनी लिहिलेली गीता वाचायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला लगेच जाणवून येईल की कृष्णाने सांगितलेली ही जी वाक्य आहेत, हे जे श्लोक आहेत, त्याचं मिनिंग किती चुकीच्या अर्थाने लावलं गेलेलं आहे. इकडे स्वतः कृष्ण बऱ्याच वेळा मी 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 म्हणतो, हां, मय्येव मना आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. एका श्लोकामध्ये 3 वेळा तो मी 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 बोललेला आहे. तरीसुद्धा त्याचं ट्रान्सलेशन लोक मी कृष्ण नाही, कृष्णाच्या आतमध्ये बसलेली व्यक्ती जी आहे तो बोलतोय हे असं ट्रान्सलेशन केलेलं आहे लोकांनी. तर ह्या चुकीच्या ट्रान्सलेशनमुळे आपल्याला नॉलेजसुद्धा चुकीचं मिळणार आहे आणि आपला आध्यात्मिक मार्गसुद्धा डिफिकल्ट होऊन जाणार आहे. त्यामुळे इथे खूप इम्पॉर्टंट पडतं की आपण कोणत्या व्यक्तीकडनं शिकतोय आणि तो ह्या परंपरेच्या मार्गात आहे की नाही. जर तो परंपरेतल्या मार्गात असेल, तो मार्गावरचा असेल, तो कधीच चुकीचं शिकवणार नाही. जे त्याला प्रभुपादांच्या गीते थ्रू समजलेलं आहे तेच तो शिकवणार, तो दुसरं काही शिकवणारच नाही. तर आपण ह्याबद्दल बोललोय, आता मी परत नाही जात ह्याच्यामध्ये की हे जे बाकीचे मार्ग आहेत त्यांच्या कंपॅरिझनमध्ये भक्तियोग किती श्रेष्ठ आहे. फक्त इकडे 1-2 पॉईंट आपल्याला समजले पाहिजेत की 6व्या अध्यायाच्या 46 आणि 47व्या श्लोकामध्ये कृष्णाने जे भक्तियोगी असतात त्यांचं इतर योग्यांबरोबर कंपॅरिझन केलेलं, बरोबर. ते कंपॅरिझन करून नंतर कृष्ण 47व्या श्लोकात बोलला की माझा भक्तियोगी जो आहे, माझा भक्त जो आहे हा टॉपमोस्ट आहे म्हणून. ठीक आहे. आणि तो इथे केवळ इथे 28व्या श्लोकामध्ये ते कन्फर्मेशन देतो इकडे की बघा बाकीचे हे सगळे जे मार्ग आहेत, ओके, ह्याच्या कंपॅरिझनमध्ये भक्ती मार्ग जास्ती चांगला आहे म्हणून, सगळ्यात चांगला आहे. आणि त्याला ते सुद्धा मिळतं जे इतर लोकांना मिळत नाही. ठीक आहे. तर इदम विदित्वा हा शब्द इथे कृष्णाने वापरला. त्याचा अर्थ काय की हे जाणून घेतल्यावरती, म्हणजे काय जाणून घेतल्यावरती, तर जे 7व्या आणि 8व्या अध्यायात कृष्णाने शिकवलंय की कृष्ण सर्वोच्च आहे, असमौर्ध्व आहे, कृष्णाच्या इक्वल पण कोण नाही, वरती तर नाहीच नाही. नंतर कृष्ण काय आहे, कृष्णाच्या प्रती कोणती लोक कसा प्रयत्न करतात जाण्याचा, कोणती लोक जातात, कोणती लोक नाही जात वगैरे, किंवा देवी देवतांच्या पूजेबद्दल सांगितलेलं आहे.
मृत्यूच्या वेळी कृष्णाचं जे स्मरण व्हायला पाहिजे त्याबद्दल सांगितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जे सांगितलेलं आहे ना, त्याचं हे सार आहे हा. आणि त्या साराचं म्हणजे कृष्ण बोलते की हे सार जाणून घेतल्यावरती इदम विदित्वा, नंतर मग आपण कृष्णाच्या भक्ती मार्गावरती अतिशय दृढपणे चालायला चालू करतो आणि मग कृष्णाच्या मार्गावरती आपण त्या परमस्थानावरती पोहोचू शकतो. की हे जे काही मार्ग आहेत त्या मार्गांवरती जी पण आमिष दाखवलेली आहेत की तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल वगैरे, त्या मोहाला बळी न पडता एक भक्त कृष्णाच्या मार्गावरती कॉन्स्टंटली चालत राहतो तिकडे. आणि त्यामुळे बिकॉज त्यांनी सगळ्या ह्या प्रलोभनांना नाही बोललेलं आहे ना, कृष्ण बोलतो की मी हे तुला सगळं देईनच, प्लस त्यावरती मी तुला माझ्या स्थानी तुला घेऊन येईन म्हणून. तर आपण ह्याबद्दल पण बोललेलो आहे. मी आता परत रिपीट नाही करत. हे काही क्वेश्चन्स थोडे रिपीट झालेले तिकडे. तर ह्या श्लोकाद्वारे आपण आता 8वा अध्याय संपूर्णपणे शिकलेलो आहोत आपण. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याचं समरी बघूया आणि 9वा अध्याय सुरू करूया आपण. Hare Krishna, Hare Krishna.